कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पहिल्या अधिवेशनातच कॅगचा अहवाल सादर करणार. भ्रष्टाचाराच्या प्रत्येक तारेची चौकशी होणार. दिल्लीकरांना जेवढं लुटलं तेवढं परत करावं लागेल. विजय मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केजरीवालांना सूचक इशारा. दिल्ली आपदामुक्त झाली. विकासाच्या माध्यमातून विजयाचे ऋण फेडू. दिल्लीतील मोठ्या विजयानंतर भाजप मुख्यालयातून पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांना संबोधन. दिल्लीत चौथ्यांदा सत्ता स्थापन करण्याचं आपचं स्वप्न भंगलं. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा 4089 मतांनी पराभव. भाजपचे प्रवेश वर्मा ठरले जायंट किलर. दिल्लीत 12 वर्षापासूनचा केजरीवालांचा अभेद्य गड भाजपनं भेदला. भाजपचे प्रवेश वर्मा दिल्लीत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असण्याची शक्यता. दिल्लीतील पराभव स्वीकारत अरविंद केजरीवालांकडून भाजपला शुभेच्छा. मजबूत विरोधी पक्षाच्या भूमिकेत काम करणार. अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया. आपच्या विजयी उमेदवारांचंही केलं अभिनंदन. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या नेत्या आणि मुख्यमंत्री आतिशी विजयी. भाजपचे रमेश बिधोडी यांचा पराभव तर जंकुरामधून आपच्या मनीष सिसोदियांचा मोठा धक्का त्यांना. भाजपचे तरविंदर सिंह मारवा विजयी. 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमळ फुललं. मोदींच्या उदयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदा भाजपकडे. गेल्या वेळच्या 8 जागांवरून यंदा भाजपची 47 जागांवर मुसंडी. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पूर्ण सुपडा साफ. सलग तिसऱ्या निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसला एकही जागा नाही. काँग्रेसची दिल्ली विधानसभेत शून्याची डबल हॅट्रिक. काँग्रेस स्वतःला पराजयाचं गोल्ड मेडल देत फिरतंय. मोदींची काँग्रेसवर टीका. केजरीवालांनी सुरुवातीला चांगली कामं केली, मात्र सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली. दिल्लीतील पराभवानंतर अण्णा हजारेंची केजरीवालांवर टीका. दिल्लीच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता व्यक्त. एकत्र काम करण्यासाठी नव्याने विचार करावा लागेल. संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका. इंडिया आघाडी सर्व खुर्चीसाठी एकत्र. स्वार्थी भावनेने एकत्र आलेले कधीही जिंकू शकत नाही. दिल्लीतील आप आणि काँग्रेसच्या पराभवावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा. राहुल गांधी दुसरे मुन्नाभाई एमबीबीएस आहेत. त्यांना पराभवाचं चिंतन करायचं नाही, ते फक्त कारण शोधत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. हिंमत असेल तर राहुल गांधींनी 2029च्या विधानसभेत माझ्याशी सामना करावा. त्यांना चितपत केल्याशिवाय राहणार नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं खुलं आव्हान. दिल्लीत भाजप नेत्यांना अॅडव्हान्स शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. दिल्ली दौऱ्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची मिश्कील प्रतिक्रिया. शिंदेंनी काल शहांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक. 15 तारखेपासून राज्यात साखळी उपोषण. जरांगेंकडून इशारा. शिवराज राक्षसोबत पुन्हा कुस्ती लावली तर मी कुस्ती खेळायला तयार. पृथ्वीराज मोहोळनं दंड थोपटले. चंद्रहार पाटील यांच्याकडून आधीच दोघांची कुस्ती लावण्याचं जाहीर. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.